पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर नवीन पंबन पुलाचं उद्घाटन झालं। या पुलामुळे रामेश्वरम भारताच्या मुख्य भूमीशी जोडलं गेलंय। काय आहे या नव्या पंबन पुलाची खासियत पाहूया या खास रिपोर्टमधून। रामनवमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामेश्वरम वासियांना अनोखं गिफ्ट दिलं, ते म्हणजे पंबन पूल। आधुनिक काळातील इंजिनिअरिंगचा अनोखा आविष्कार, नवा चमत्कार। हा पूल भारतातील पहिला उभा उचलला जाणारा समुद्र सेतू आहे। या आधुनिक पुलामुळे रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित होणार आहे आणि रामेश्वरमच्या विकासाला चालनाही मिळणार आहे। वेस्ट में जाएंगे तो मुंबई में देश का सबसे लंबा सी ब्रिज अटल सेतु बना है। ईस्ट में जाएंगे तो असम के बोगीबील ब्रिज के दर्शन होंगे और साउथ में आते हैं तो दुनिया के गिने चुने वर्टिकल लिफ्ट ब्रिज में से एक पंबन ब्रिज का निर्माण पूरा हुआ है। या पुलाची लांबी 2 किलोमीटर इतकी आहे। पुलाच्या उभारणीसाठी 550 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च आलाय। पुलामध्ये 99 खांब आणि 72.5 मीटरचा उभा उचलणारा भाग आहे। हा पूल 17 मीटर पर्यंत उंच उचलता येतो, त्यामुळे मोठी जहाजं सहजपणे जाऊ शकतात। दुहेरी रेल्वे मार्गासाठी पुलाची निर्मिती करण्यात आली आहे। पुलाच्या टिकाऊपणासाठी बांधकामामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आलाय। पुलाला गंज लागू नये यासाठी खास प्रकारचं कोटिंग करण्यात आलंय। ब्रिटिश अभियंत्यांनी 1914 मध्ये पंबन पूल बांधला होता, पण तो जुना पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाला होता। आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नवा पंबन पूल बांधण्यात आलाय आणि तो जुन्या पुलापेक्षा अधिक मजबूत आणि सुरक्षित आहे। नवीन पंबन पूल रामेश्वरम आणि आसपासच्या लोकांसाठी एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।